माझं नाव रामदास जनार्दन कोल्हे. मी राहणार हिंगणीचं. एकदा काय झालं, रात्री 12 वाजताचा वेळ होता. बोरीचे ग्रामसेवक त्या आम्ही त्यांना ओळखत नव्हतो, ते पण आम्हाला ओळखत नव्हते. रात्री 12 वाजताच्या वेळेस त्यांचा या पुलावर ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते बेहोश पडले. गाडी इतकी चुरा झाली की कोणी पण असे म्हणत होते की हे गाडीचे बेहाल झाले आणि व्यक्तीला पण लागलं, पण असं काही घडलं नाही. तो रात्रीच्या वेळेस तो पुलावरच असं झोपून राहिला खाली. तेवढ्या रात्री 12 वाजताच्या वेळेस एक म्हातारी आली. म्हातारीला तो स्वतः सांगत होता. म्हातारी आली आणि त्या म्हातारीने टोकरामध्ये त्याला पाणी घेतलं नाल्यातलं आणि नाल्यातलं पाणी घेऊन त्याला पाजलं. पाजल्यानंतर त्याला होश आला आणि त्या म्हातारीने एकच म्हटलं की तू माझ्यासोबत चाल, मी तुला व्यवस्थित ठिकाणी बसवतो, थोडा वेळ विश्रांती घे आणि मग नंतर जा. तर आपले हे देवीचे जे पाठीमागे जे झाड आहे पाकडीचं, ह्या झाडाशीनच त्याला बसवलं. अर्धा एक घंटा त्यांनी आराम केला आणि तो तिथंच झोपला. त्याला बरं वाटलं तर मग त्यांनी फोन केला घरी की मी आमच्या या ठिकाणी आहो. तर त्याचा छोटा भाऊ आला आणि त्याला इथून तो बोरीला घेऊन गेला. बोरीला नेल्यानंतर त्याचे वडील म्हणे काय झालं, गाडी कुठं आहे? तर मी तुम्हाला आता काही सांगणार नाही, मी उद्या सांगेन काय झालं ते. मग उद्या त्याच्या वडिलाला सांगितलं. त्याचे वडील म्हणत होते बापू तू तुझ्या संकटातून खूप हे झाला, तिथं संकट असं होतं की त्या देवीनं तुला वाचवलं. एक देवीच होती का त्या म्हातारी म्हणून तुझ्या काठी आली आणि तुला वाचवलं. आणि दुसऱ्या दिवशी मग तो इथं पूजा घेऊन आला. नवरात्र 2-3 दिवसांना नवरात्र होती, तेवढ्यामध्ये तो पूजा घेऊन आला. आणि आम्ही सुद्धा ओळखत नव्हतो, पण आमच्यासोबत तो त्याने पूर्ण कहाणी आम्हाला सांगितली का असं असं झालं होतं. तेव्हापासून तो व्यक्ती आमच्यासोबत जुळला. तर 3 ते 4 वर्ष होऊन राहिले. हर कार्यक्रमाच्या वेळेस पुरा परिवार घेऊन तो